नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोला तालुक्यातील मांजरी या गावात एका पोल्ट्री फार्मला भेट देण्यासाठी आलेलो आहे. तर मित्रांनो, हा तुम्ही फार्म बघताय, हा 5,000 पक्ष्यांचा फार्म आहे. तर मित्रांनो, हे कंपनी फार्मिंग आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. तर मित्रांनो, आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कसे केले पाहिजे आणि त्यासाठी काय प्रोसेस आहे, ही बॅच किती दिवसाला बाहेर पडते, परत कंपनी आपल्याला काय काय म्हणजे प्रोव्हाइड करते, अशी संपूर्ण माहिती, आणि यांनी सुरुवात कशी केली ती, यांना कंपनीची माहिती कुठून मिळाली आणि हे कंपनी आपल्याला काय काय प्रोव्हाइड करते आणि यातून किती उत्पन्न मिळतं, ही अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. नमस्कार. नमस्ते. आपला परिचय. मी उंबरदेन हसमुद्दीन मुलानी, राहणार मांजरी. आपण ह्या फार्मला सुरुवात कधी केली होती? आता मी 2008 वर्ष होत आले. 8 वर्ष झाली काय सुरुवात करून? हां. सुरुवातीला ही आपल्याला माहिती म्हणजे कशी संकल्पना आली डोक्यात, ही म्हणजे पोल्ट्री काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून आपला पहिल्यांदा गॅरेजचा व्यवसाय होता. कशाचा? मोटरसायकलचा गॅरेजचा व्यवसाय होता. हां. ती त्याच्यातनं परत काय तर करायचं, गरीब असल्या ठिकाणी काहीतरी उद्योग असावा म्हणून ही उद्योग आपण डोक्यात घेतल्या गेला. हां. म्हणजे ही पहिल्यांदा कंपनी फार्मिंग करायचं, कंपनी म्हणजे पक्षी ही देते, ही कुठून माहिती मिळाली तुम्हाला? आपल्या साडूभाऊ म्हणून एक आसंगेला आहे जत तालुक्यात. हां. ते त्यांचा पहिला शेड होता. हां. त्यांच्या संदर्भात आपण ही काम चालू केलं हां. शेडचं. म्हणजे सुरुवात करताना तुम्ही कशी सुरुवात केली, हे शेड वगैरे कशी बांधणी केली, कशी बांधणी असावी शेडची? शेड अशीच ही दिशा पूर्व पश्चिम म्हणतात ना, हां. तीच दिशानं बांधतो आम्ही. हां. पूर्व पश्चिम. हां. म्हणजे कंपनी आपल्याला शेडचं पण पैसे देते का शेड आपण उभा करायला? नाही, शेड आपण उभा करायचा स्वतः. हां. शेड आपण स्वतः उभा करायचा, भांडे आणायचे, हां. परत काय असेल ते लागेल ते आपण स्वतः करायचं. हां. आपण ह्यात काय काय म्हणजे काय काय गुंतवणूक आपली करावी लागते स्वतःची? आपली गुंतवणूक काय आहे, भांडी, कुठं सामान काय लागले, लाईट फिटिंग, पाणी, हां. ही आपली स्वतःची हे असते. हां. म्हणजे तुमचा किती खर्च आला सुरुवातीला, ही शेड वगैरे किती बाय कितीचं शेड आहे? हे 200 फूट लांबी शेड आहे, हां. 30 फूट रुंदी आहे. हां. त्याला आले बघा एक 16 लाख रुपये आपल्याला खर्च आला. 16 लाख रुपये. 16 लाख रुपये खर्च आला. 16 लाखात किती पक्षाचं शेड झाले? ही 5,000 पक्षाचं शेड झालं. 5,000 पक्षाचं. हां. म्हणजे ह्यात काय काय तुम्ही आता स्वतः तयार केलेलं आहे? स्वतः हे सगळं आपलं तयारच केलेलं आहे. पत्रा, लाईट फिटिंग, पाणी फिटिंग, हां. पाणी टाक्या, आतले फाउंडेशन, खाद्य ठेवायला फाउंडेशन बनवले ते आपण त्यात. हां. सगळं आपण त्यातच केलेलं. म्हणजे ही कसं शेड असणं गरजेचं आहे, म्हणजे हे पोल्ट्री फार्मसाठी शेड कसं पाहिजे? हाय असं की आता ही तुम्ही बघताय, हाय असं शेड लागतो आपलं. म्हणजे वर सिमेंट पत्रा ही सिमेंट पत्राच आपला लोकल पत्रा वापरला नाही चालत. स्टीलचा नाही चालत, सिमेंटच पत्रा लागतो. सिमेंट पत्रा लागतो. हां. मग ही तुम्ही शेड बांधल्यानंतर कंपनी संग कसं कॉन्ट्रॅक्ट झालं काय, त्याच्याविषयी थोडी माहिती सांगायची? नाही, कॉन्ट्रॅक्ट कंपनी कोंबरला कंपनीला ते आमच्या पाहुण्याचं शेड असल्यामुळं काय आम्हाला ते साहेब त्याने जॉईंटच करून दिलता ना, त्याच्यामुळं आपल्याला काय कंपनी तकलीफ झाली नाही ना, कुठं जायचं काय करायचं, त्याच्यामुळं आपण केलं. म्हणजे कसा करार असतो कंपनी सोबत? 2 वर्षाचा करार असतो कंपनीत आपल्याला. कंपनीचा यायला 2 वर्ष करार म्हणजे काय म्हणले जाते, तुम्ही काय घोटाळा केला, करार म्हणजे काय करते ते आपल्याला, तुम्ही पक्षी आपला त्यांचा पक्षी सगळा असतो आपल्याकडे, खाद्य ते पुरवतात, मेडिसिन ते पुरवतात, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला चेक आपण देतो त्यांना, कंपनीला आपले 2 चेक देतो, आपला उतारा देतोय त्यांना. चेक द्यायला लागते? हां, कंपनीला 2 चेक द्यायला लागतात. आणि उतारा किती जागेचा द्यायला लागतो? हा, एवढं आपल्या शेड बांधलेला तेवढ्या ह्याच्यात दिला तर चालतो. अजून थोडं काय प्रोसेस आहे त्याची? दुसरी काय प्रोसिजर नाही. उतारा हां, उतारा, ग्रामपंचायतची नोंद पाहिजे आपल्या शेडला, किंवा नगरपालिका हद्दीत असले तर नगरपालिका नोंद पाहिजे, मग आपल्याला प्रोसेस करता येईल. त्यासाठी पैसे वगैरे काय भरावे लागते पहिल्यांदा? कंपनीला पैसे काही भरायला लागत नाही.
फक्त कागदपत्र आपण द्यायला फक्त कागदपत्र द्यायला लागतात. 2 वर्षाचा करार असतो का? 2 वर्षाचा करार असतो. परत ते प्रत्येक 2 वर्षाला करार केला हां, जातो. 2 वर्षाला करार केला जातो. त्याची काय प्रोसेस असते? तीच कागदच द्यायची, हां हां आपला उतारा द्यायचा, चेक द्यायचा हां. आणि हे करायचं. ही कुठली कंपनी आहे आता तुम्ही ही आपली सध्या कोमरला मिरजची कंपनी आहे. कोमरला हां, मिरजची मिरजची. म्हणजे मिरजची कंपनी आहे का? हां, मिरजची. तिथून सगळं तुम्हाला ही कंपनी मार्फत प्रोव्हाइड केलं जातं. असं सगळं केलं फक्त जातं. शेडच तुम्ही उभा केलेला आहे. फक्त शेडच आपण उभा केलेला. हां हां. म्हणजे परत करार झाल्यानंतर त्याची पुढची काय प्रोसेस आहे? काय नाही, ते आणून पिल्ली देतात आपल्याला, हां आपण सांभाळायचे, खाद्य पाणी आपण घालत राहायचं इथं नेऊन, हां सगळं आपल्याला. आणि ती 43 दिवसात पक्षी, 45 दिवसात, 43 दिवसात चालू होतो पक्षी जायला. हां ते 45 दिवसापत्र पक्षी संपवतात शेडमधनं, आपले पक्षी घेऊन जातात ते. हां. म्हणजे 2 दिवसात सगळा शेड 2-3 दिवसात शेड मोकळा होतो आपला. मग आता करार झाल्यानंतर कंपनी देताना किती दिवसाचा पक्षी देते आपल्याला? एका दिवसाचा पक्षी देते. एकाच दिवसाचा? हां, एकाच दिवसाचा पक्षी. हां, हां. मग एका दिवसाचा कंपनीतनं पक्षी इथं आला, मग त्यानंतर कशी काळजी घेतली जाते आणि काय म्हणजे कशी ते त्याला संगोपन केलं ती जातं? रोम लाईटी बल्ब असतात, त्याला हिटिंग चार्जेस सिस्टीम असते, ती हिट करून आपण त्याला ते प्रोव्हाइड करतो, त्याला हिट देतो त्यांना. हां, हां. बल्ब असतात, ते बल्ब लावून आपण पॅक खोलीत करून ठेवले जाते. म्हणजे ही जी आता ओपन दिसतंय ही परत एका आपण दिवसाचा pack करतो. पक्षी असल्यावर पॅक करायला पॅक लागते? करतो आपण. हां, हां. म्हणजे एवढ्या शेड मध्ये हिटिंग किती देणं गरजेचं आहे? किती? हिटिंग कमीत कमी आपले बघा, एवढ्या शेडमध्ये कमीत कमी माझे 40-50 बल्ब असतात. 40-50 हां, 200 वॅटचे. एका दिवसापासून म्हणजे पक्षी आला का ती चालूच ते करायची? 7 दिवस. हां, 7 दिवस. हां, आणि 7 दिवसानंतर 7 दिवसानंतर काय नाही, काय अडचण येत नसते त्या गोष्टी. म्हणजे परत बल्ब नसले तर चालते, चालते. हिटिंग नसले तर हां, चालते. चालते हिटिंग. म्हणजे पक्षी पहिल्या दिवशी आला तिथनं त्याचं संगोपन कसं केलं असतं, त्याचं लसीकरण हे किती लसीकरण दिवसाला असतं? आम्ही डोळ्यातनं करतो लसीकरण. ती कितव्या दिवशी असतं? ही 6व्या दिवशी, आता आहेत ना, आता ह्या महिन्या 1.5 महिन्यात चालू झालं आहे, 3ऱ्या दिवसापासून चालू आहे. म्हणजे एका दिवसाचा पक्षी इथं आला का 3ऱ्या दिवशी त्याचं ते लसीकरण लसीकरण करायचं, परत एक 6 दिवसानं करायचं. ती 3ऱ्या दिवशी लसीकरण असते ती कुठलं लसीकरण? डोळ्यात असते. डोळ्यात. म्हणजे प्रत्येक पिल्लू धरून त्या डोळ्यात डोळ्यात सोडतं सोडतं. काय? आम्हाला काय कंपनीच देते ना ते आमचं लसीकरण, म्हणजे हे ते सगळं औषधी सगळं कंपनीच देते. आणि तिथनं 3ऱ्या दिवसापासून परत कधी किती दिवसाला लसीकरण परत असतं? 6 दिवसानं. 6 दिवसानं. हां, ते कुठलं लसीकरण असतं? ते आंबोराज काय बरेच नाव असते ते कंपनी, कोण कोण काय कुठले देत आहे, कोण काय देत आहे. मग ती पण डोळ्यातनंच असतं? हां, डोळ्यातनंच. त्याचं पण सगळं कंपनी देते? हां, डोळ्यातनंच देते. म्हणजे 6 दिवस. आणि म्हणजे ती एका दिवसाचं जे पिल्लू असतं त्याचं खाण्याचं ही नियोजन कसं असतं? ती खातं का एका तर दिवसाचं खाते पिल्लू? की त्यांना पेपरवर आम्ही हातरवतो ना, खाली पेपरवर खाली हे करून पेपरवर हातरवतो त्यांना. हं, हं. ते कुठल्या प्रकारचं खाद्य देता तुम्ही? ती बारकाई नंबर दे, खाद्याचे नंबरच असते ते 3 नंबर, 4 नंबर, हं. 2 नंबर असे खाद्याचे नंबरच असतात. म्हणजे- 4 नंबर पत्र तेच असते यांचे, खाद्यासहित कंपनी देते का? सगळं खाद्य कंपनी देते. म्हणजे ही खाद्य परत ती पिलांचं पैसे वगैरे काय आपल्याला भरायला लागतं? काय सुद्धा नाही आपल्याला भरायला लागत, आपल्याला काय भरायला काय भरायला लागत नाही. मग आपल्याला ह्यातनं म्हणजे काय भरायला लागत नाही म्हणल्यावर ही बॅच किती दिवसाला बाहेर पडते? ही 45 दिवसाला बॅच बाहेर पडते आपली. 45 दिवसाला. मग ह्यात पहिल्यांदा तर आपण काय म्हणजे शेडचेच फक्त गुंतवणूक. शेडचीच गुंतवणूक आपली. मग ही कंपनी परत 45 दिवसांना ही कोंबडी नेताना हां, आपल्याला म्हणजे त्यातनं काय कशा प्रकारे आपल्याला किलोला 6 रुपये 7 रुपये किलो ना, आपल्या जे आपण पक्षी सांभाळतो त्या गोष्टीवर, आपण पक्षी व्यवस्थित सांभाळला तर वजन वाढलं तर आपल्याला ज्यादा पैसे मिळणार आहेत. आपल्याला 6 रुपये 7 रुपये किलोने आपल्याला पक्षी पडल्या जातो. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट मध्येच असते काय? 6 रुपये किलो माग म्हणजे आपल्याला मिळतंय. हां, मग आता ही 6 दिवस, 6व्या दिवशी 7व्या दिवशी लसीकरण करता मग. हां. मग 7व्या दिवशीपासून पुढे ह्याचं संगोपन कसं केलं जातं? संगोपन काय आहे, चालतं त्यांचे खाते ते पिते ते पाणी पिते ते, काय अडचण येऊ शकत नाही हां, त्याला, काय तकलीफ काय हां, हां, काय नसतंय त्याचं. हां, हां. समजा ह्यात मर वगैरे काय झाली तर ती 5% मर असते ना कंपनीची. कंपनीची 5% मर हां. असते. आणि 5%च्या पुढे जर मर गेली ते तर का तोटा आपला होतोय ना, त्याच्यामुळे आपण पक्षी कसा व्यवस्थित सांभाळायचा हे आपण ठरवायचं आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे पक्षी सांभाळला तर आपल्याला ह्यातनं चांगलं प्रॉफिट मिळेल. चांगलं प्रॉफिट मिळतं. मग तुम्ही म्हणला आता 5% कंपनीची मर आहे, तिथून जर पुढे मर गेली तर त्याचं गणित म्हणजे कसं असतं? ते कंपनी काय सगळं ते खाद्यावर ह्याच्यावर अग्रिमेंट हे करते ना, कॅल्क्युलेशन मारून
मग आपल्याला जरा कमी पैसे मिळतात. ज्यादा मर झाली, एक आजार आला, काय आला का तोटा आपला होतो त्यात. तरी कंपनी त्याचं म्हणजे कशातनं कॅल्क्युलेशन करून किलो मागं किती रुपये आपल्यातनं वजा करते कंपनी? कंपनी तसं काय असं हेच करत नसते हो. कंपनीचं काय आहे, आपला आता 10 टन माल गेला काय, खाद्य आपल्याला कमीत कमी 300-400 पोती खाद्य लागलं. तिथं आपण ना लय लक्ष दिलं, काय पक्षी कमजोर असला 500 किलो पोतं गेलं तर तुम्हाला कंपनी काहीच देऊ शकत नाही तसं. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा पक्षी व्यवस्थित जपायला लागतोय. लहानपणीपासूनच पक्षी कडपतोर जपायला लागतो व्यवस्थित. त्यांना खाणे पाणी हे व्यवस्थित, पर भांडी धुणे त्याचे व्यवस्थित केल्यामुळे काय अडचण येऊ शकत नाही. या पक्ष्यांना लसी किती लसी होते त्या म्हणजे त्या 45 लशी दिवसात? आता 3 लशी होते त्यात. 3 लसी. किती दिवसात? 6व्या दिवशी, 12व्या दिवशी आणि 18व्या दिवशी. 6व्या दिवशी म्हणजे पिल्लू 45 दिवसात किती किलोचं होतं? 45 दिवसात तर 3 किलोची कोंबडी जाते. 3 किलोची कोंबडी जाते 45 दिवसात. म्हणजे एका कोंबडी मागं आपल्याला 6 रुपये म्हणजे 18 रुपये एका कोंबडी मागं राहतात ना. म्हणजे ह्यात आता तुमचं ही 5000 पक्ष्याची शेड आहे, तर तुम्हाला सरासरी ह्यातनं म्हणजे मर तर होतच असणार. मर होतीच की. तरी आता तुमचा 8 वर्षाचा अनुभव आहे म्हणल्यावर तुम्हाला 45 दिवसाला ह्यातनं किती प्रॉफिट राहते मर? आम्हाला मर बेर जाऊन आम्हाला कमीत कमी 80-90 हजार रुपये मिळते कंपनी 45 दिवसाला. 45 दिवसात. 45 दिवसाला 80-90 हजार. हां, म्हणजे ती आता कोंबडी किती दिवसाची झाल्यावर ती नेते ती म्हणला? 40 दिवसा पुढनं कोंबडी नाही चालू करते. 40 दिवसा पुढे. मग आता ही पिल्लांची संख्या 5000 आहे. 40व्या दिवशीपासून कंपनी किती दिवसात आपलं शेड रिकामं करते? 45व्या दिवशी नीलच करते शेड कंपनी आपली. 6 दिवसात 5000 पक्षी कंपनी घेऊन जाते. मग त्याचं वजन ही मग इथनंच आपल्या इथनंच वजन करून जातं. मग तुमच्या या 8 वर्षाच्या म्हणजे ह्याच्यात एक 5000 पक्ष्याची बॅच म्हणजे सरासरी जर विचार केला तर किती टन माल जातो तुमच्या ह्यात? आमचा 10-11 टन माल जातो. 10 ते 11 टन. म्हणजे किती टन माल गेला तरी ह्यातनं आपल्याला जास्त पैसे राहते? 11-12 टन माल गेला आपलं एक 400 पोती खाद्य गेलं, 420-430 पोती खाद्य गेलं तर आपल्याला परवडतोय. ज्यादा माल पुढं खाद्य गेलं आणि ज्यादा दिवस पक्षी राहिला का आपल्याला परवडत नाही. मग त्याचं काहीतरी नियम असते ना, म्हणजे जास्त दिवस म्हणल्यावर कंपनीनं त्या दिवसात न्यायलाच पाहिजे ना. आणि नेती कंपनी नेतच असते ना. आता त्यांचीच जबाबदारी आहे ना पुरी सगळी. आपली काय जबाबदारी? आपण फक्त सांभाळतोय ना त्यांना. कंपनीचं काय आहे, कंपनी नेतीच ना सगळं. एकांबार होतं, एका दिवशी लेट होतं चालतंय. आता म्हणजे ही दिवसभरात सकाळपासून ह्याचं नियोजन कसं असतं, काय काय काम राहते? सकाळपारी उठायचं, भांडी धुवायची. म्हणजे रोजच्या रोज भांडी धुवायची? हा, रोजच्या रोज भांडी धुवायची. खाद्य घालणे, काय कमी असलं खाद्य बघणं. म्हणजे सकाळ रोज भांडी धुवून त्यात खाद्य घालायचं? हां. म्हणजे ती सगळी भांडी भरून घ्यायची का कसं? नाही, आपल्या हिशोबानं किती लागतंय आपल्या पक्षांना त्या हिशोबानं आपण भरायचं खाद्य. बघू ज्यादा भरून तर ठेवून काय फायदा आहे त्याचा. खाद्य भरले पाण्याचं ही व्यवस्थापन तुम्ही कसं केलेलं आहे? आम्ही वर फिटिंगच आहे ना, वर लाईट पाणी फिटिंगच आहे ना. ऑटोमॅटिक पाणी येते. यातनंच पाणी येते? हां, ऑटोमॅटिक पाणी येते. म्हणजे ती भांड मोकळं झाल्यावर पाणी येते? नाही, पाणी पिन तेवढं पाणी येणार त्यात पक्षी. म्हणजे सकाळ भांडी धुवून खाद्य भरून घ्यायचं, पूर्ण सगळी भांडी भरून घ्यायची, परत त्याचं कसं नियोजन असतं? परत दुसऱ्या दिवशीच. म्हणजे फक्त ह्याचं सकाळच काम आहे? हां, फक्त रोज सकाळ. हां, पाणी टाकीतनं चेक करणे. पाणी फक्त टाकीत भरून ठेवायचं, ते ऑटोमॅटिक खाली येते. हां. आता एवढं 5000 पक्ष्याचं शेड आहे, तुम्ही किती जण म्हणजे ह्याच्यावर काम? आम्ही 3 जण घरचे करतो. 3 जण. सकाळी तुम्हाला हे सगळं करायला किती टाइम जातो? 1 तास जातो आम्हाला 3घांचा. हां. अजून म्हणजे ह्याचं कसं म्हणजे जास्त मर होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? काय नाही, खाली लाईटीची सिस्टीम बघायची. लाईटीसाठीच आपण जरा जादा जपायला लागतंय. लाईट म्हणजे 1 ते 7 दिवसात? हां, 7 दिवसात. तिथनं पुढं जास्त मर कुठल्या काळात होती? ज्यादा मळ उन्हाळ्यात होती. उन्हाळ्यात. म्हणजे पक्षी किती दिवसाचा असल्यापासून किती दिवसापर्यंत, म्हणजे कोणत्या दिवसात जास्त मर होती पक्षीची? उन्हाळ्यात कसं असतं, हिटिंग हे पक्षात हिट ज्यादा आहे. त्याच्यामुळं उन्हाळ्यात हिट ज्यादा असल्यामुळं पक्षी ज्यादा मारले जातो उन्हाळ्यात. पावसाळ्यात ही पक्षी मारत नाही. वजन बेजन चांगले देतात.
मग आता जर कुणाला ही पक्ष्याचं शेड करायचं असेल तर त्यानं पहिल्यापासून कशी प्रोसिजर केली पाहिजे म्हणजे त्यानं काय पहिल्यांदा शेड मारलं हं. का पूजे सर काय सांगणार सगळे कंपनी साहेब येते सांगतात आपल्याला काही करायला लागत नाही अंगोठा छाप असला तरी बी माणूस चालतो ह्या व्यवसायाला. हं, हं, त्याला काय शिकलेला माणूस असा लागत नाही. हं, हं, ह्याच्यात काय शिकलेला बी लागत नाही. हं, कोणी घरच्या माणसाने लेडीजनं करू द्या चालतंय. हं, हं. त्याला काय अडचण येत आणि ते कंपनीचा नंबर ही म्हणजे जर कुणाला आपण तुमचा व्हिडिओवर नंबर देऊया जर कुणाला ह्याविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कंपनीचा नंबर ही देता का त्यांना? नाही. देतोय की काय त्याला अडचण. हं, हं. आता म्हणजे एका दिवसाचं पिल्लू कंपनीत आलं हां तिथनं बरोबर पहिल्या दिवसापासून किती दिवसात माल आपला म्हणजे विक्रीसाठी जातो? तुम्हाला मका सांगितलं मी 40 ते 45 दिवसापासून शेड आपला संपतोच. म्हणजे कंपनी म्हणजे 40 दिवसाची कोंबडी झाली हं. तर तिथनं किती दिवसात शेड संपवली कोंबडी? 5 दिवसात शेड आपला संपवतो शेड. 5 दिवसात. हां हं, हं. मग 5,000 पक्ष्यामागं तुमची किती पक्षाची मर होती आता? 200-250 पक्षी मरतो आमचा. 2-2.5 पक्षी म्हणजे सरासरी हां 8 वर्षाच्या अनुभवात हां कमी जास्त त्यात राहत असेल. राहत असते तर एकांबारीला 300 मरतो एकांबारीला 200 बी मरतो. हं, हं, लॉट गिनीच असताना ते. हं, हं. 6व्या दिवशी कंपनीने नेला पक्षी नेला मग परत परत 10 दिवसात 10-15 दिवसात आपलं साफसफाई करायची चुना मारायचा हं. साफसफाई करून परत अजून पक्षी घ्यायचा शेडमधून. किती पेमेंट राहतं तुम्हाला या 40 दिवसात एका बॅचचं? एका बॅचचं आपल्याला 80-90 हजार रुपये नीट राहतं. 80,000. हां मी कंपनीनं ही 5-6 दिवसात शेड मोकळं केलं तर कंपनी तुम्हाला कितव्या दिवशी तुमच्या खात्यावर पैसे जमा करते? ते एक 10-11 दिवसात आमचे पैसे जमा होतात. 10-11 दिवसात फिक्स जमा होते. फिक्स पूर्ण झाली रिकामी झाली शेड परत म्हणजे ही खाली जे दिसतंय म्हणजे ही आम्ही ही तूस काढून घेतो. तूस ही आपलीच असते. हे जी विक्री होती का? विक्री होती की हा हा म्हणजे ही आता 5,000 पक्षामागं ह्याचं तुम्हाला किती म्हणजे किती टन माल निघतो आणि कसा जातो? ही आपल्याला कोंबडी 100-125 पोते ह्याचा भुसा खात निघतो बाहेर. कोंबडी हां, खात कोंबडी 600 खात. पोती हां त्याची विक्री तुम्ही कुठं करता? 150 रुपये आपले शेतकरी लोक ओसाला मकाला हां. त्याला घेऊन जाते. 150 रुपयानं म्हणजे आम्ही पोतं देतो. पोतं हां 30-35 किलोचं पोतं भरले जातं. 30-35 किलोचं. हां तर ह्यातनं तुम्हाला म्हणजे ही म्हणजे तुम्हालाच पैसे राहतात? हे आम्हालाच पैसे राहतात. तरी किती पैसे राहते एका बॅच मागं खाताचं? खताचे पैसे बघा आम्हाला नाही तर एक 20-22 हजार रुपये राहतात. एका बॅच मागं तुम्हाला खताचे पैसे राहतात. हां ती 20-22 ह्या पक्षांमागं किती राहतात म्हणला? ह्या पक्षामागं आपल्याला 90 हजार रुपये 90,000 म्हणजे 1,10,000 रुपये तर तुम्हाला 45 दिवसाला राहतात. राहतात. मग 45 दिवसाला ही बॅच गेल्यावर परत नवीन बॅच किती दिवसात येते? आम्ही एक 8-15 दिवसात तरी बॅच घेतो. 8-15 दिवसात. हां म्हणजे ही प्रोसिजर फिरशी चालू राहते. हां फिरशी चालू राहते. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे जर कोणाला पोल्ट्री फार्मिंग बिझनेस करायचा असेल तर आपण यांचा नंबर पण स्क्रीनवर देणार आहे आणि यांच्या कंपनीचा नंबर तुम्ही यांच्याकडून घेऊ शकता. यांचं कंपनी फार्मिंग आहे संपूर्ण कंपनी प्रोव्हाइड करते म्हणजे आपल्याला फक्त त्याचं संगोपन करायला लागतं आणि पहिल्यांदा आपण शेड मारून यांचं जे खाद्याची भांडी आहेत पाणी पिण्याची भांडी हे सर्व आपल्यालाच करावं लागतं. तर अशा प्रकारे यांनी उत्तम प्रकारे माहिती दिलेली आहे. यांचे आभार. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.